मुंबईत वायू प्रदूषणाची समस्या दिवसागणिक गंभीर होत चालली आहे। हवेचा दर्जा खालावल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झालाय। वायू प्रदूषणाला बांधकाम प्रकल्प कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे। वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याकरता अखेर MMRDAनं नियमावली जारी केली आहे। प्रकल्पास्थळी या नियमावलीचं उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांविरोधात आता कठोर कारवाई केली जाणार आहे। कंत्राटदाराला 5 लाखांपासून 20 लाखांपर्यंतचा दंड आकारण्यात येणार आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? दिवसागणिक वायू प्रदूषणाची समस्या गंभीर होत चालली आहे। निश्चितच लाघवी, मागच्या 1 ते 2 महिन्यापासून आपण पाहतोय मुंबई शहरातल्या हवेची जर गुणवत्ता पाहिली तर ही खालावलेली आहे। कारण वाढतं प्रदूषण आणि दुसरीकडे जे आपण सकाळी पहाटेच्या वेळी पाहत असलेलं जे धुकं आहे तर हे धुकं नसून प्रदूषण आहे। मात्र माझी मागची जर दृश्य आपण पाहिलीत, मी सध्या मुंबईच्या दादर चौपाटी परिसरात आहे। या सगळ्याच भागामध्ये आपण पाहतो की इथून संपूर्णतः वरली सीलिंग जे आहे परिसर पाहायला मिळतं, पण मात्र संपूर्णतः धुक्याची चादर जी आहे ती या सगळ्या परिसरामध्ये पसरलेली आहे। प्रामुख्याने आपण पाहिलं तर इथून जो नजारा असतो, वरली कोळीवाडा असो किंवा मग माहीमचा संपूर्ण परिसर असेल, समुद्र किनारा असेल, तो सगळाच पाहायला मिळतो, पण मात्र धुक्याची चादर जी आहे ती संपूर्ण मुंबई शहरावरती पसरलेली आहे। आणि त्यामुळेच आपण पाहतोय की मुंबईकरांच्या आरोग्यानिमित्त हे सगळेच आजार जे आहेत मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत। एकीकडे सर्दी खोकला जो आहे तो दीड महिन्यापासून समस्या ज्या आहेत त्या सुरू आहेत, मात्र दुसरीकडे घसा खवखवणे किंवा मग डोळे चुरचुरणे असे देखील आजार आता वाढू लागलेले आहेत। मात्र सध्या आपण पाहतो की सकाळच्या वेळी संपूर्णतः मुंबईकर जे आहेत ते मॉर्निंग वॉकसाठी निघत असतात, पण मात्र ह्याच धुक्यामुळे आपण पाहतोय की जी गर्दी नेहमी या सगळ्याच परिसरामध्ये या चौपाटीवरती पाहायला मिळते ती कमी पाहायला मिळत आहे। कुठेतरी आपण पाहतो की ह्या धुक्यामुळेच उंच उंच इमारती ज्या आहेत त्या धुक्यामध्ये झाकून गेलेल्या आहेत। आणि या सगळ्याचाच एक आढावा जर आपण घेतला तर मुंबईतली सध्या हवा जी आहे ती वाईट आणि अति वाईट श्रेणीमध्ये नोंदवली जात आहे। त्यामुळेच आपण पाहतोय की मुंबईकरांच्या या सगळ्याचमुळे आपण पाहतोय की आरोग्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी त्रास जो आहे आरोग्यासंदर्भात हे वाढत चाललेला आहे। आणि प्रदूषण कुठेतरी कमी व्हावं या सगळ्यांवरतीच आपण पाहतोय की पालिका प्रशासन जरी उपाययोजना करत असली ही तात्पुरताच उपाययोजना पाहायला मिळते। पाण्याची फवारणी असेल, रस्ते धुणे असतील, ही सगळीच जी आहे ती तात्पुरता उपाययोजना आहेत। पण मुंबई शहरामध्ये वाढत असलेलं बांधकाम असेल, रस्त्याची कामं असतील, विविध कारणं जी आहे ती पालिका प्रशासनाकडनं दाखवली जात आहेत, पण मात्र जे वाढतं प्रदूषण आहे मागच्या 2 वर्षापासून ती स्थिती जी आहे ती वाढत चाललेली आहे। सातत्यानं प्रदूषणात त्यामुळे वाढ होताना दिसते। केवळ रस्ते धुणं ही तात्पुरता मलमपट्टी न करता यावर खरं तर कायमस्वरूपी उपाययोजना करणं ही काळाची गरज आहे। कारण ग्लोबल वॉर्मिंग हे एक मोठं आव्हान सध्या आता उभं ठाकताना दिसतंय। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता मीनाक्षी। वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। बातमी बीडची आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 20 दिवस पूर्ण होत आहेत। या प्रकरणामध्ये 7 आरोपींविरोधात गुन्हा दाखल असून त्यातील 3 आरोपी फरार आहेत। या आरोपींना आणि मुख्य सूत्रधाराच्या अटकेच्या मागणीकरता नेते आक्रमक झालेत। तर या प्रकरणात अंजली दमानिया सुद्धा आरोपीच्या अटकेच्या मागणीकरता आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।